हे आहे अमरावतीचं मध्यवर्ती कारागृह। या कारागृहाची स्थापना 1866 साली झाली होती। या कारागृहाचा एकूण परिसर 100 एकराच्या जवळपास आहे। या मध्यवर्ती कारागृहाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सहाय्यक कृषी अधिकारी पदाची जबाबदारी प्रतिभा विरोळकर या एका महिलेने स्वीकारली आहे। तिच्या मार्गदर्शनामध्ये कारागृहातील बंदी बांधवांनी येथील शेती फुलवून रोज लागणारा 300 किलोचा भाजीपाला पुरवठा सुरू केला। तसेच उर्वरित भाजीपाला हा इतर जिल्ह्यातील कारागृहांना तसेच बाजारपेठेत विकून प्रशासनाला 10 महिन्यात 18 लाखांचं उत्पन्न यातून मिळालंय। 100 एकरापैकी 11 एकर परिसरामध्ये शेती केली जाते आहे। आत्तापर्यंत या ठिकाणी आलेल्या कृषी सहाय्यक पदावर पुरुष अधिकाऱ्यांची मक्तेदारी होती। मात्र कारागृहाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जून 2023 मध्ये कृषी सहाय्यक अधिकारी पदाची जबाबदारी एका महिलेने स्वीकारली। कारागृहातील शेतीत कामगार म्हणून येथील बंदी बांधव काम करत असल्याने प्रतिभा विरोळकर यांना अनेकांनी ही जबाबदारी न स्वीकारण्याचा सल्ला दिला। तत्कालीन कारागृह अधीक्षकांनी देखील त्यांना हे पद न स्वीकारता इतर ठिकाणी बदली मागण्याचा सल्ला दिला। परंतु आपल्या पतीचा आजार आणि मुलीच्या शिक्षणाचा गहन प्रश्न यामुळे अमरावती मुख्यालयी राहणे गरजेचे असल्याने प्रतिभा यांनी कारागृहातील ही जबाबदारी स्वीकारली। त्यांनी शेतात काम करणाऱ्या 30 ते 45 कैद्यांना येथील जमिनीचे माती परीक्षण करून तसेच हंगामानुसार कोणते पीक घेणे सोयीचे होईल याबद्दल मार्गदर्शन केले। त्यानुसार या ठिकाणी वांगे, टोमॅटो, मेथी, फुलगोबी, पत्तागोबी, पालक, मिरची, कोहळं, लिंबू या सर्व भाजीपाला पिकांना त्या ठिकाणी घेण्यास सुरुवात करण्यात आली। त्यामुळे कारागृहात लागणाऱ्या 300 किलो भाजीचा प्रश्न कायमचा मिटला आहे। तसेच उर्वरित भाजीपाल्याचा इतर कारागृहाला पुरवठा देखील होत आहे। सुरुवातीला मला भीती वाटत होती, कारण बंदी म्हटलं की गुन्हेगार आहे। पण माझं एक वैयक्तिक तरी मत होतं की गुन्हेगार म्हणजे हा की मनुष्य जन्माला आल्यानंतरच गुन्हेगार नसतो, आणि एक परिस्थिती असते त्यावेळेला त्याच्याकडनं गुन्हा घडलेला असतो, आणि अशा परिस्थितीमध्ये जो त्यांच्यावर ठप्पा म्हणजे ते गुन्हेगार असतातच। आणि काही गणबंदी असे पण आहेत की त्यांच्यावर गुन्हा लादलेला आहे, म्हणजे ते गुन्हेगार नसून संशयाच्या जोरावर ते इथे आलेले आहे। तर अशा त्यांची इथे कामं करण्याची राहण्याची मनस्थिती नसते, कारण परिवारापासून ते दूर झालेले असतात। त्यांच्याकडनं कामं करून घेणं ही शैली पण आमच्या इथले शिपाई आहेत, ते कामं करून घेतात व्यवस्थित, आणि इथे एकोप्याने कामं करतात। एक फॅमिलीसारखं सगळं वातावरण असतं। आणि खूप आमची कारागृहाची जवळजवळ 100 एकरच्या वरची जमीन आहे, आणि त्यापैकी 10-20 एकर तर अतिक्रमणमध्ये सुद्धा इन्वॉल्व झालेली आहे आमची। तर त्यामुळं मी थोडंसं पाठपुरा वरिष्ठांना आणि आपल्या मंत्रालयात शासनाला केला, आणि त्यानुसार इथं आल्यावर त्याला यशसुद्धा मिळालं की आम्हाला संरक्षण भिंत कारागृहाचे कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी क्वार्टर्ससाठी सुद्धा पाठपुरावा केला, ते सुद्धा आम्हाला मंजूर झाले। जे आरोपी असतात ते बाहेर जसे असतात तसे आतमध्ये वागत नाही। त्यांच्यावर बराच म्हणजे कारागृहामध्ये आल्यावर त्यांचे संयम राखला जातो, आणि ते एवढे ॲग्रेसिव्ह नसतात।